हां बरं, ते पाठवलंय का तुम्ही? व्हेरी गुड. हो, तो सगळा लॉट पाठवा. एक मिनिट जरा, 1 मिनिट होल्ड कर. एक मिनिट. हॅलो नेहा. हॅलो अजय, ऐक ना. मी जरा गडबडीत आहे, मी तुला नंतर फोन करतो. अजय पण प्लीज माझं एकदा. शेलर कॉल लिस्ट माझ्याकडे आहे बरं का, बाकीची घेऊन या. हॅलो. हा, कोण बोलतोय? सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मेमाने बोलतोय सर. मेमाने, मला सांगा, मला इकडे येऊन किती वेळ झाला? सर अर्धा तास. अर्धा तास झाला ना? मला सांगा, तुमच्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा चहा नाश्त्यासाठी तुम्ही त्यांना अर्धा तास बसवून ठेवता का बाहेरच्या रूममध्ये? हां, आणि मग थोड्या वेळाने त्यांनी किचनमध्ये जायचं, चहा करायचा, नाश्ता करायचा, खायचा, अशी पद्धत आहे तुमच्याकडे? नाही सर, म्हणजे सॉरी सर. म्हणजे सॉरी नाही, नो सॉरी. सॉरी शब्द म्हणायचाच नाही अख्ख्या पोलीस स्टेशनमध्ये. बाहेर गेल्यावर सॉरी म्हणायचं, नाही तर मग सॉरी होईल. हां, मी पोरग्याला पाठवतो. ठेवा आता. सर PM रिपोर्ट. पण मला सांगा, त्या पटवर्धनांच्या मुलाचा ऍक्सिडेंट कुठे झाला? सर ईस्टर्न हायवेवर. त्याने मला तिथेच भेटायला बोलावलं होतं. तुम्ही गेलात? हो ठाकूर साहेब, जो माणूस आपल्याला इन्फॉर्मेशन देणार असतो ना, तोच कित्येकदा टार्गेट होतो. ही साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही? तर तो आमचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता, पण त्याला भेटणं गरजेचं होतं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलंय की तो नशेत होता म्हणून. हो सर, विकी ड्रग्ज घ्यायचा. हे तुम्हाला माहित नव्हतं? नाही सर. का? कारण तोपर्यंत विकीची ह्या केसमध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट असेल ह्याचा आमच्याकडे काही पुरावा नव्हता. त्यामुळे आम्ही त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फार चौकशी केली नाही. आता केली? हो सर. मिस्टर पटवर्धनांच्या मृत्यूनंतर विकीचं त्यांच्या घरात येणं जाणं वाढलं होतं. अहो, विकी काय घरी येणं जाणं वाढलं होतं बोलताय तुम्ही? विकी पटवर्धनांचा मुलगा, हा म्हणजे सरदेसाईंच्या पार्टनरचा मुलगा, हो का नाही? तो व्यसनाधीन होता की नाही ही माहिती तुम्हाला आधीच असायला हवी होती. काय बरोबर नाही मॅडम? बरोबर. मग काय नुसतं बरोबर म्हणता तुम्ही? हे काय आता? सर, ह्या राणी सरदेसाई आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स. अहो, त्यांचे फिंगरप्रिंट्स कशाला दाखवताय तुम्ही मला? त्यांचा काही संबंध नाही. त्या लोकांचे फिंगरप्रिंट्स घेण्यात तुम्ही वेळ वाया घालवला. सर, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना प्रत्येक जण संशयित असतो. हो, पण मग त्यांची जबानी घ्या ना. त्यांच्या मागे माणसं पाठवा. तुम्हाला काय म्हणायचंय? ती बाई आपल्या नवऱ्याचं सुतक करायचं सोडून लोकांचे खून करत फिरेल? अहो, शी विल हायर सम किलर. ती पैसे देऊन काम करून घेईल ना, का स्वतः जाऊन कोणाचे खून करेल? तर विचार करायचा तुम्ही ठाकूर साहेब. अहो, हा ऑर्गनाइज्ड क्राईम आहे, एकट्या दुकट्याचं काम नाही. काय त्याची नीट चौकशी करा तुम्ही. नाही सर, हे कोणा एकट्याचं काम नाही. मग तुम्ही इतके दिवस केलं काय? सर, आम्ही आतापर्यंत या केसशी संबंधित प्रत्येकाचे आपापसातले संबंध तपासत आहोत. त्यातून बरंच काही कळलं. म्हणजे राणी सरदेसाई आणि विकी पटवर्धन ह्या दोघांमधले संबंध, मग मीरा सरदेसाई, धनंजय सरदेसाईंची बहीण, आणि त्या घरात काम करणारी बाई यांचे कॉल रेकॉर्ड्स, आणि धनंजय सरदेसाईंच्या विल संदर्भात. विलचा काय संबंध येते? सर, ते विल राणी सरदेसाईंच्या नावावर आहे. मग व्हॉट इज ऑब्जेक्शनेबल इन दॅट? अरे, आपल्या बायकोच्या नावावर विल करेल ना माणूस. सर, पण ह्या विल संदर्भात घरातल्या बाकीच्यांनी शंका व्यक्त केली. ऑब्वियस आहे ते. एका माणसाला एवढी सारी संपत्ती मिळते म्हटल्यावर दुसऱ्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. आणि एक लक्षात घ्या, आजपर्यंत जगात जे जे काही गुन्हे घडलेत ना, त्यातले निम्म्याहून अधिक गुन्हे या पैशांमुळे झाले. कळलं? तुम्ही ते सोडून भलतंच काहीतरी करून बसलाय. काय केलंय तुम्ही? ही जी सगळी तुम्ही आता घाण केली ना, ती मला निस्तरायला लागणार आहे.
वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी. जा तुम्ही जा, मी गेलं तरी चालेल. घ्या ठीक आहे. पार्टी करू. पार्टी? हो, बरेच दिवस झाले पार्टी नाही केली. पार्टी करूया. तुम्ही काय घेणार? नाही नाही मॅडम, थँक्यू. पार्टी करू, याच्यापेक्षा मोठी करू. त्याआधी आपण जरा कामाचं बोलू. हो बोलू की. पार्टी करू मग काम करू, काम करू मग पार्टी करू, हे सगळं चालूच राहणार. कसं आहे मॅडम, जे बोलायचे ते बोलल्यावर पार्टीचा मूड राहील का नाही हे आत्ताच कसं कळणार ना. का? कसे डोकं हलकं झालं, तार आली, जे बोलायचंय ते बोलता नाही आलं, असं नको व्हायला ना. मॅडम आपली कंपनी मोठी आहे आणि त्यातून ती आत्ता काय चांगल्या कंडिशनला नाही. मग काय जोखमीचं काम आहे ना. जोखमीचं का? हो मॅडम, आता तुम्ही मला सांगा, एखादं जुनं मोडकळीस आलेलं घर चांगल्या किमतीला जाणार का नवीन कोरा पॉश इंटिरियर केलेलं घर चांगल्या किमतीला जाणार? पण घर आणि कंपनी यात खूप फरक असतो वाघमारे. जितकी जुनी कंपनी तितकं बाजारात तिचं नाव जास्त चांगलं असतं. शिवाय आपल्याकडे जुना आणि अनुभवी स्टाफ सुद्धा आहे. जो कोणी आपली कंपनी विकत घेईल त्याला फार कष्ट घेण्याची गरज नाही. हो पण मॅडम, तो व्यवहार जरा वेगळा आहे, तुमच्या समजण्याच्या पलीकडचा आहे. मी सुद्धा कंपनीमध्ये काम केलंय वाघमारे. धनंजय बरोबर मी कित्येकदा बिझनेस रिलेटेड डिस्कशन सुद्धा केली. हो का? पण हे जगाला थोडीच माहिती आहे मॅडम. धनंजय सरदेसाई आणि त्यांचे पार्टनर पटवर्धन हे काय आता कंपनी चालवत नाहीत. त्या दोघांचा सुद्धा संशयास्पद मृत्यू झालेला आहे. अशी कंपनी विकत घेताना माणसं विचार करणार, नक्की करणार. का? कंपनीचे मालक कधी मरत नाहीत. त्या कंपन्यांचं काय होतं मग? मरतात ना, पण अशा प्रकारे नाही. कसं आहे मॅडम, आपल्या कंपनीवर ऑलरेडी पोलिसांची नजर आहे आणि त्यातून धंदा म्हणला की पैशाचा व्यवहार थोडासा वेगळा असतो. इकडे तिकडे होतं थोडंफार, पण पोलिसांची ज्या कंपनीवर नजर आहे अशी कंपनी कोण विकत घेणार ना. हा तुमचा अंदाज झाला वाघमारे. जरा चौकशी करा, सगळ्यांना कळवा, प्रेसमध्ये बातमी पुरवा. कुणीतरी पुढे येईलच ना. कुणीतरी असेल ना ज्याला आपली कंपनी विकत घेण्यात इंटरेस्ट आहे. अजून एक गोष्ट, आपल्याला कंपनी तर विकायची, पण कसल्याही प्रकारची जाहिरात करून चालणार नाही. आणि जो काही व्यवहार होईल तो आपल्या चोरून लपून करावा लागल. मग आता काय करायचं? चिडायचं नाही. मग तुम्ही काय काय प्रॉब्लेम्स आहे एवढंच फक्त सांगताय, पुढे काहीच बोलत नाही आहात वाघमारे. अहो, आपला व्यवहार मोठा आहे, त्यातून कंपनीची परिस्थिती नाजूक आहे, त्यातनं पोलिसांचं लक्ष आहे. त्यामुळं जे काय ना ते आपल्याला जरा जपूनच करावं लागेल. मग करा, जे काही करायचंय ना ते फक्त लवकर करा. आता ऐका, लवकर आली का पंचायत परत? वाघमारे तुमच्याच्यानं हे होणार आहे की नाही? झालं तर आमच्याकडनंच होणार फक्त. हा, त्याला जरा मेहनत आहे. तुमच्या मेहनतीची किंमत मोजतीये मी. हो मॅडम, लय मेहनत आहे, जोखमीचं काम आहे. रात्रात झोप येणार नाही, टेन्शन येणार, त्रास होणार, तब्येत बिघडणार. तुम्हाला काय म्हणायचंय वाघमारे? प्लीज तुम्ही स्पष्ट बोलाल. मला कंपनीच्या डील मधला 50% शेअर हवाय. किती? 50%. बरे आहात ना तुम्ही? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? हो, अहो म्हणून तर प्यायच्या आधी बोललो ना, असं नको व्हायला. पिल्लान काय बाय बराडला. वाघमारे हे चूक आहे. 50% म्हणजे 350 कोटी. हो मग 350 कोटी रुपये. अहो ते माझ्यामुळेच मिळणार आहेत ना. हे बघा, 350 कोटी रुपये नाही तर काहीच नाही. चॉईस तुमचा आहे. मला नाही जमणार. तुम्हाला जमवावं लागेल. धमकी देताय का मला की घाबरवताय? वाघमारे, मी जर का ठरवलं ना तर एका क्षणात सगळं चित्र बदलू शकते. कळलं ना? जा, नाही विकायची मला कंपनी
तरी सुद्धा धनंजयची सगळी प्रॉपर्टी मलाच मिळणार आहे. मला प्रॉब्लेम नाही होणार, पण तुम्हाला जो शेअर मिळणार होता ना तोही तुम्हाला नाही मिळणार. नुकसान तुमचं आहे. दुसरी गोष्ट, पोलीस माझ्या इतकंच तुमच्यावर सुद्धा लक्ष ठेवून आहे. त्यामुळे उद्या जर का मी पोलिसांना सांगितलं ना की ही कंपनी विकून देण्यात मला तुम्ही मदत करत होता, तर पोलीस तुमच्या मागे हात धुवून लागते. तेव्हा माझ्या वाकड्यात शिरू नका वाघमारे. जेवढे पैसे देतेय त्याच्यात व्यवहार करा, नाहीतर मला दुसरा विचार करता येतो वाघमारे. आवडलं आपल्याला. आता सांगा कसं करू. सॉरी, मी तुला मगाशी फोन नाही करू शकलो. जर आज इथे गडबड चालली. ऐक ना, आता एक खूप विचित्र प्रकार घडला. म्हणजे म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच खूप भीती वाटतेय. काय झालं नीट सांग मला. अजय, मी आणि मम्मा घरात असताना रणजित घरी आला होता. काय? तो परत आला? हो, त्याला माझ्याशीच लग्न करायचंय. मम्माने त्याला साफ नाही सांगितलं. आम्ही त्याला घरातनं हकललं तर त्याने जाता जाता आम्हाला धमकी दिली आहे की तो मला उचलून घेऊन जाईल. काही होणार नाहीये. तर रंजिता तर मी बघतो आता. नेहा, डोंट वरी. पण अजय, मम्मा खूप घाबरली आहे रे. साहजिकच आहे, पण डोंट वरी, मी दाखवतो त्याला. पण त्याआधी नेहा, मी तुला फोन करतो. प्लीज अजय, लवकर काहीतरी कर. कसं आहे मॅडम, मी काय म्हणतो, अजय ठाकूर त्याला काय माझ्याशी बोलले बिगर झोप येते का नाही? हॅलो अजय ठाकूर. वाघमारे, काय चालवलं तुम्ही हे? काय बोलायची पद्धत बिद्धत का नाही अजय ठाकूर? पद्धत काय असं, मॅनर्स काय असं आहे, तुम्हाला शिकवण्याची वेळ आली आहे. ए जास्त बोलू नको. आवाज खाली. तुमच्या माणसाला माझ्या होणाऱ्या बायकोकडे लग्नाचं स्थळ म्हणून पाठवता? काय घाणेरडा गेम चाललाय हा? हिम्मत असेल तर स्वतःहून पुढे या. ए कोण माणूस, कोणचं स्थळ? तुम्हाला काही माहित नसल्याची ऍक्टिंग करू नका वाघमारे. रणजित सुभेदार तुमचा माणूस आहे. हो मग? हाफ मर्डर, खंडणी आणि विनयभंगाचे केसेस त्याच्यावर दाखल आहेत. अशा माणसाला माझ्या होणाऱ्या बायकोकडे लग्नाचं स्थळ म्हणून पाठवता तुम्ही? आता कुणी कुणाशी लग्न करायचं हे पण मी बघायचं का? तो पक्षाचा कार्यकर्ता आहे. आणि हो, तुझ्या माहितीसाठी एक सांगतो, एखाद्याच्या नावावर गुन्हा असला ना तर गुन्हेगार होत नाही तो. त्यासाठी गुन्हा सिद्ध व्हावा लागतो. पण हो, मी पक्षाचं काम करतो. माझ्या कार्यकर्त्यांनी कुणाशी लग्न करावं हा काय माझा जॉब नाही. ओके वाघमारे, तुम्ही हे जे काय चालवलं ना त्याला मी घाबरणार नाहीये. आणि रणजित सुभेदार सारख्या भाडोत्रीच्या गुंडाचं काय करायचं मला चांगलं माहिती आहे. ए ते तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा. पक्षाची लय काम आहेत मला. असल्या फालतू कामासाठी येणार नाही बरं का. वाघमारे, फक्त लग्नाची मागणी नाही घातली तुमच्या माणसानं. सूटबूट घातल्याने कल्चर बदलत नाही माणसाचं. जेव्हा त्याला अंदाज आला की लग्न होणार नाही तेव्हा स्वतःहून धमकी देण्यासाठी तिच्या घरी गेला होता तो. हो का? माझ्या बरोबरच येतो. हो का? मग दाखवतोच त्याला. कुठे आहात तुम्ही? राणी सरदेसाईंच्या घराकडे. ए ठेव पण. ए बोलू नको. काय झालं वाघमारे? काय म्हणाला ठाकूर? खूळ लागल्यासारखं वागू नको. घरात बसवायला लागेल तुला. आणि मॅडम, तुमचा काही निर्णय आहे ना तर लवकर कळवा. फायनल. सारखं सारखं तेच तेच बोलायला टाइम नाही मला. कळलं?
हा या मेहमान या. जैन सर. हा जय हिंद, जय. बसा नको सर. बसा. नको सर. कसं काय चाललंय? होय की चांगलं चाललंय की. टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. नाही काही नाही. नाही ना. काय होतं, नवीन नवीन एखादा सिनियर आला ना की टेन्शन येणं स्वाभाविक आहे. हा. टेन्शन नाही घ्यायचं, आपण बिनधास्त राहायचं. मी खूप शांत स्वभावाचा माणूस आहे, कळलं? होय सर. बाकी कामकाज कसं काय चाललंय? चांगलं चाललंय की. आणि ते सरदेसाईंची केस कुठपर्यंत झाली? होय सर, लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. आहे ना. तुमचे काय ते ठाकूर साहेब त्या केसच्या मागे आहेत काय? होय सर. फक्त त्याच केसच्या मागे? होय सर, एका वेळेला एकच केस नाही का. हो हो हो. राहतात कुठे ते? कोण राणी सर देसाई? सदस्य नाही, ठाकूर. ठाकूर पोलीस क्वार्टर्स मध्ये राहतात. ट्रॅक रेकॉर्ड कसं आहे त्यांचं? चांगला आहे की. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या टेबलवर एक सुद्धा केस पेंडिंग नाही असा रेकॉर्ड आहे त्यांचा. बरं. घरी कोण कोण असतं? ते आणि त्यांची आई. आणि बाबा? वडील कॉन्स्टेबल होते, वारले. हो. वय काय असेल आईंचं? असेल 60-65. लग्न झालं? नाही सर. अजून नाही झालं? नाही म्हणजे आता ठरलंय. ठरलंय? अरे वा. पण कमाल आहे, लग्न ठरलेलं असताना सुद्धा आपल्या कामात एवढं लक्ष द्यायचं म्हणजे व्हेरी डिफिकल्ट जॉब. काही व्यसन वगैरे? अजय सरांना? नाही सर. बरं मग काय चिरीमिरी आपलं चाय पाणी? नाही सर, म्हणजे त्यांची इमेज एकदम स्वच्छ आहे. एक बी बट्टा लागलेला नाही बघा त्यांच्या नावावर अजून. होय. पण या केस बद्दल बरीच बदनामी ऐकतोय त्यांची. बरं वय काय असेल त्यांचं आता? म्हणजे मला तसं माहीत नाही. शिक्षण? शिक्षण बी तसं काय मला माहीत नाही. मूळचे मुंबईचे आहे की आणखीन कुठलं गाव? मुंबईचं कुठलं मला म्हणजे एक्झॅक्टली आयडिया नाही मला. काय माहिती तुम्हाला? अहो साहेब, तुमच्या शेजारी बसणाऱ्या माणसाबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. तुम्ही त्या गुन्ह्याचा शोध तपास कसा काय लावणार? चला या आता. हो सर. मेमाने जरा नेमाने कामाकडे लक्ष द्या. चलू. काय झालं? कशाच? तो वाघमारे तणतणत का गेला? जाऊ दे. आणि काय बोलतेस तू? अगं तो असा जाऊन कसं चालेल? चालेल रे, गेला उडत. अगं गेला उडत काय? आणि तू आज कधीपासून सुरुवात केली? शरद मी शुद्धीत आहे. तरी सुद्धा असं वेड्यासारखं बोलतेस? तो वाघमारे गेला तर आपलं काम कोण करणार? वाघमारे आपलं काम करणार. वाघमारे आपलं काम का करेल? गेला तो गेला. अगं तो आपल्यासाठी महत्वाचा आहे राणी. आत्ता नाही. म्हणजे वाघमारे आत्ता आपल्यासाठी महत्वाचा नाही. मग आता काय महत्वाचं आहे? अजय ठाकूर. त्याचा काय संबंध? अजय ठाकूर इथे येण्याची शक्यता आहे. आत्ता? कशासाठी? ते तो आल्यावर बघूया. म्हणजे तो रणजित आणि वाघमारेंसाठी इथे येणार आहे कदाचित. पण ते तर गेलेत आता. एकटीच भेटेन मी त्याला. मग काय? बघूया काय होतंय. अच्छा, म्हणजे यापुढे अजय ठाकूर आपल्याला कधीही त्रास देणार नाही असंच का? त्या बाबतीत नको बोलूयात. निघ तू. अगं पण तू यायला कसं काय तयार झाला? तो आपणहून येतोय शरद. मी नाही बोलवलंय त्याला. कसं काय जमवलंस ग तू हे? गोष्टी जमायच्या झाल्या की आपोआप जमतात शरद. चांगला योग जुळून आलाय. आज तरी ही संधी सोडू नको. आता मला फक्त घरात कोणी नकोय. त्याची काळजी करू नकोस.
संगीताला माझ्यावर संशय येऊ देऊ नकोस. ते माझ्यावर सोड ग. आणि ऐक, तुझा फोन जवळ ठेव. इन केस मला काही मदत लागली तर. शक्यतो तशी वेळच येऊ देऊ नकोस. ऑल दी बेस्ट. थँक्यू. आणि मला काळजी वाटते ग अजय ठाकूरची. बाय.